करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळो देवापाशी जेड पडो तुळशी पाशी. काय अमेय, आज अभ्यास वगैरे केलास की नाही, की नुसतीच भटकंती? नाही बाबूजी, अहो आज दुपारी आम्ही. प्रश्न कोणाला विचारला मी? अमेयाला ना, मग त्याचं उत्तर तो दे. बोला सुपुत्र. हो केला ना. अमेय काय तू हुशार आहेस, तुझी बुद्धी तल्लक आहे. दुसऱ्यांची टिंगल करण्यात जो वेळ फुकट घालवतोस ना, त्यापेक्षा थोडासा अभ्यास कर, तिकडे वेळ दे. पण बाबूजी मी कुठे? नाही नाही नाही, होईल 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 होईल, काही काळजी करू नको. ज्योती चला रे प्रार्थनेला. किती वेळ झाला? आलात या. स्वतः कधी वेळेवर प्रार्थनेला यायचं नाही आणि दुसऱ्याला सांगायला यायचं. हा शाबास. न घेत एक एक न घेत. अरे तुम्ही कधी आलात? हा आत्ता आलो. बाबूजी मी जाऊ प्रार्थनेला? हा ठीक आहे, जा तू. तू आणि अमेय जा, मी या दोघांकडे बघतो. या इकडे इकडे या. वर चढा वर चढा वर चढा आणि कोंबडा व्हायचा, लगेच कोंबडा व्हायचा. आता काय केलं यांनी? काय नाही, शिक्षकांची नक्कल करत होते. हो का? हो. काय रे पोरांनो, आता नाही ना करणार नक्कल? नाही. नक्की? नक्की. जा मग लवकर पळा प्रार्थनेला. आज चेहऱ्यावर आनंद दिसतोय. काय झालं परिषदेत? तो जिल्हाध्यक्ष खूप चांगला माणूस आहे, देव माणूस आहे. हा अनुनाच होईल असं म्हणालाय. फक्त स्कॉलरशिपच्या परीक्षेत आणि कला आणि क्रीडा महोत्सवात मुलांची कामगिरी जरा उंचवायला हवी असं त्यांचं मत आहे. सगळं आता मुलांचं कर्तृत्व आहे. शेवटी त्याने प्रार्थना ऐकली. देवा परमेश्वरा अशीच कृपा ठेव आणि त्या अनुदानाचं काम तडीस नाही. बाळ रडलं? अहो तिला बाळ नको म्हणत जाऊ, किरण म्हणा. अच्छा, म्हणजे नामकरण सुद्धा झालं वाटतं. हो, लक्ष्मीच्या पावलानं आली ती. अहो आजच आली आणि आजच 16 वर्ष रखडत पडलेल्या प्रश्नाला आशेचा किरण मिळालाय. खरंच आशेचा किरण आहे. कौशल्य हे सगळ्यांना सांगायला पाहिजे. मी शिक्षकांची सभा बोलवतो. गंगाराम, हे गंगाराम. जी बाबूजी. सगळ्या शिक्षकांना म्हणावं सभा आहे, तातडीनं बोलवलंय. आणि तू आणि गौरी तुम्ही दोघंही या. हा वय जी.